नमस्कार, मी वैदेही कुलकर्णी. मी स्वामी विवेकानंद सार्धशती समितीची संवर्धिनी आयामाची सातारा तालुक्याची संयोजिका म्हणून काम करते आहे. स्वामी विवेकानंदांचं 150वे जयंती वर्ष आपण विविध उपक्रमांनी साजरं करतो. देशपातळीवर विविध उपक्रम साजरे केले जात आहेत आणि त्यातलाच एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा उपक्रम आता आपल्या साताऱ्यामध्ये येत्या 27 तारखेला होणार आहे आणि तो उपक्रम आहे मातृशक्ती संमेलन. 27 ऑक्टोबरला दुपारी 4 ते 7 या वेळेमध्ये शाहू कला मंदिरात आपण हे मातृशक्ती संमेलन घेणार आहे आणि याच्यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री डॉक्टर निशिगंधा वाडना आपण बोलवतो. त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती असणारे आपल्या सातारच्या प्रथम नागरिक आणि नगराध्यक्षा सुजाताताई राजे महाडिक यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे आणि अतिशय एक वेगळ्या प्रकारचा आणि मोठ्या प्रमाणात महिलांनी एकत्रित येऊन हा आपण संमेलनाचा उपक्रम घेतो आहे. याच्यामध्ये 2-3 वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. एक म्हणजे साताऱ्यामध्ये रामकृष्ण पाठशाळेच्या जे पठण वर्ग चालतात तर त्या पठण वर्गातल्या महिला एकत्रित येऊन 100-150 महिला एकत्रित येऊन सामुदायिक पठण करणार आहेत आणि ते पठण करणार आहेत ते स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस आणि शारदादेवी यांच्या स्तोत्रांचं पठण त्या सामुदायिक करणार आहेत. त्याचबरोबर या निमित्तानं स्वामीजींचे मातृशक्तीविषयक विचार लोकांपर्यंत पोचावेत, हा खरं तर या संमेलनामागचा महत्त्वाचा हेतू आहे आणि या हेतूनं आपण मातृशक्तीविषयक विचारांचं किंवा विचारांवर आधारित असं स्वामीजींचं भारतीय नारी म्हणून पुस्तक आहे. तर यातल्या काही भागातल्या विचारांचं आपण अभिवाचन करणार आहोत आणि सातारा आकाशवाणीच्या 2 निवेदिका ते अभिवाचन आपल्या मैत्रिणींसमोर सादर करणार आहेत आणि त्यानंतरचं मुख्य आकर्षण असणार आहे ते अर्थातच डॉक्टर निशिगंधा वाड यांच्या अवघोद्य शैलीच्या वक्तृत्वाचा परिचय करून देणार आहे. असा हा एक खूप सुंदर कार्यक्रम आपल्या साताऱ्यात होणार आहे आणि आपल्या साताऱ्यातल्या जास्तीत जास्त मैत्रिणींनी भगिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी या संयोजन समितीच्या वतीनं सगळ्यांना आवाहन करते.